नमस्कार, आपला माहितीकार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही व्हिडिओ आपण बघणार आहोत तो आहे म्हाडाची जी काही प्रोसेस रिलेटेड जितक्या साऱ्या क्वेरी आपल्याला जर आपण नवीन ॲप्लिकंट असेल तर आपल्याला खूप साऱ्या क्वेरी असतात, छोट्या-छोट्या असतील. तर प्रत्येक जी काही क्वेरी आहे ती आपली चॅनलकडून असेल किंवा ऑनलाईन आपल्याला तिचं जे काही आहे ॲन्सर मिळेलच असं नाहीये. पण म्हाडाने जर आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी एक चॅटबॉट तयार केलेला आहे. तर ते चॅटबॉट काय आहे? जर आपण बघितलं तर म्हाडा साथी म्हणून एक एआय चॅटबॉट त्यांनी तयार केलेला आहे. त्या चॅटबॉट नुसार आपण त्या चॅटबॉटला क्वेश्चन विचारू शकतो. त्यातून आपले बरेचसे क्वेश्चनचं जे काही आहे ॲन्सर ते त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. अजून ते डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. आपण क्वेश्चन विचारताना कशाप्रकारे विचारतोय त्यानुसार ते रिस्पॉन्स करतं. पण जर बघितलं तर हे म्हाडा साथी म्हणून एक चॅटबॉट आहे. ते कसं वापरायचं किंवा कुठे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर चॅनलला नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक आणि शेअर करा. जे कोणी भविष्यातही म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करणार असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत चला. तर चला तर बघूया. जे काही चॅटबॉट आहे ते तुम्हाला म्हाडा.gov.in ह्या ठिकाणी ह्या वेबसाईटवर बघायला भेटेल. आपण जर बघितलं तर हे म्हाडा साथी म्हणून एक या ठिकाणी चॅटबॉट आहे. पण जर बघितलं तर आपण ट्राय केलं होतं की काही क्वेश्चन त्याला विचारून तो काय रिॲक्ट करतो किंवा काय आन्सर देतोय. तर आपण सिंपल काही क्वेश्चन विचारले होते की म्हाडा लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा. तर जी काही अर्ज करण्याची जी काही पूर्ण प्रोसेस आहे, एकतर तुम्ही पहिलं तर रजिस्ट्रेशन आहे की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे म्हाडाचं ॲप आहे ते यूज करू शकता किंवा वेबसाईट यूज करू शकता. साइन अप तुम्हाला करायचं आहे, पॅन कार्ड व्हेरिफाय करायचं आहे. जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती डिटेल प्रोसेस त्याने आपल्याला शेअर केलेली आहे की अर्ज केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ॲप्लाय कसं करायचं, एम-डी कसे भरायचे किंवा जी काही पुढची गोष्ट आहे ती सुद्धा त्याने त्या ठिकाणी क्लिअरली सांगितलेली आहे आणि अर्ज ऑफलाईन करता येत नाही हे पण त्याने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं ना म्हाडा लॉटरी वयाची अट काय आहे, तर जे काही सिंपल क्वेश्चन आहे ज्याचा आपल्याला आन्सर हवा असेल तर ते ह्या चॅटबॉटमधून आपल्याला मिळू शकतं. एकाच व्यक्तीने किती अर्ज करू शकतो? तर एकाच व्यक्ती एका वेळेस एका योजनेसाठी एक स्कीमसाठी अप्लाय करू शकतो. पण मल्टिपल स्कीमसाठी तो वेगवेगळा अप्लाय सुद्धा करू शकतो. काही जर आपण क्वेश्चन बघितले तर त्याचे आन्सर अजून ते चॅटबॉट एवढं डेव्हलप नाहीये. ते प्रॉपर आन्सर देत नाहीये. काही क्वेश्चन जे काही आहे बेसिक त्यांचं आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला नक्की मिळून जाईल. म्हाडा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, तर त्या संदर्भातही या ठिकाणी डिटेल दिलेलं आहे, की उत्पन्न गटासंदर्भात क्वेश्चन विचारलं तर त्यालाही त्याने आन्सर केलेलं आहे. ह्याला 10 जे काही आहे मेसेज लिमिट आहे. 10 क्वेश्चन तुम्ही एका वेळेस विचारू शकता. जर तुम्हाला अजून क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही नवीन जे काही स्टार्ट न्यू चॅट म्हणून क्लिक करून अजून क्वेश्चन विचारू शकता. आपण अजून थोडेसे क्वेश्चन विचारले होते, ज्यामध्ये आपण क्वेश्चन होता की आफ्टर लॉटरी विनर व्हॉट इज द प्रोसेस, म्हणजे लॉटरी विनर झाल्यानंतर काय प्रोसेस आहे ते त्याबद्दलही त्याने सांगितलेलं आहे की इंटिमेशन लेटर येतं, तुम्हाला त्याच्यानंतर एक्सेप्ट सरेंडर करायचं आहे किंवा कंडिशन फ्लो POL येतं. मग तुम्हाला म्हाडाला जर हार्ड कॉपी असेल तर तिथं ओरिजिनल कॉपीसाठी जावं लागतं किंवा पेमेंटची जी काही प्रोसेस आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे किंवा फायनल POL त्यानंतर जे काही आहे कंप्लिशन झाल्यानंतर येतं. तर अशा प्रकारचे आहे किंवा आता महत्त्वाचा एक अजून प्रश्न विचारला होता, की व्हॉट आर द चान्सेस ऑफ गेटिंग अ हाऊस फ्रॉम दी वेटिंग लिस्ट? जर तुम्ही वेटिंग लिस्टला असाल, तर घर भेटण्याचे चान्सेस किती असतात? तर त्यावर त्यांनी सांगितलं, की ह्याच्यात बरेचसे फॅक्टर आहे, की प्रायोरिटी नंबर तुमचा काय आहे आणि जी काही अवेलेबिलिटी आहे टेनमेंटची ड्यू टू सरेंडर ऑर इनएलिजिबल विनर. त्यावर ते डिपेंड आहे, की तुम्हाला तुमचा प्रायोरिटी नंबर वेटिंगमध्ये किती आहेत आणि किती लोकं ते फ्लॅट सरेंडर किंवा इनएलिजिबल ठरतंय त्यावर तुमचं जे काही आहे वेटिंग लिस्टचे नावं येण्याचे चान्सेस आहे. तर अशा प्रकारचं जे काही आहे त्याचंही त्यांनी सांगितलं, की तुमचं जर नाव वेटिंग लिस्टमधून जर गेलं, तर तुम्हाला त्याचं सर हे येणार आहे, यू विल रिसीव्ह SMS किंवा ईमेल येणार आहे. प्रायोरिटी नंबर जो काही आहे त्याच्यानुसार ते तुमचं ॲप्लिकेशन विनर म्हणून कन्सिडर होतं नंतर जे काही आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन आपण विचारू शकतो कारण ते चॅटबॉट आता डेव्हलपिंग स्टेज आहे. बऱ्यापैकी क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे ते त्यातून आपल्याला मिळू शकतं. जर आपण नवीन म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असाल, इन फ्युचरही खूप साऱ्या लॉटरी येणार आहेत, तर त्यावेळेस जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण चॅनलमार्फतही खूप साऱ्या क्वेरींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो.
आणि हेही चॅटबॉट तुम्ही म्हाडाने जे काही डेव्हलप केलेलं आहे तेही तुम्ही सुद्धा यूज करू शकता आणि तुमचे जे काही बेसिक बेसिक क्वेश्चन असतील तर ते त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हेच होतं आजच्या व्हिडिओचा मोटो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.